बघा या ठिकाणी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की बॉल चॉईस करून घ्या. आता जो कमिटी देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल याची नोंद घ्या. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय जय मल्हार किरवली संघाने. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. निश्चितच बंटी ह्या गोलंदाजाचा वापर केला जाईल पहिल्या षटकामध्ये. तर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय संघाचे संघनायक जितेश, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज महेंद्र. ही सलामीची जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. यावी सुरेख फटका. पहिलाच बॉल पायांवरती येत होता. काय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज राऊंड द स्टंपने आले होते. अगदी आपण पाहिलं तर पायांवरती बॉल येत होता. त्यानंतर लगेचच चेंडूची लेंथ जर पाहिली तर ओव्हर पिच देखील झाला होता आणि फलंदाजाने त्याचा फायदा उचलला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल इथे स्टार्ट देत असताना किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा बॅट्समन जितेश षटकारानं खातं उघडतोय. राऊंड द विकेट यावेळी पुढे सरसावले होते. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. निश्चितच पहिल्या मॅचचा विचार केला तर बंटीने भरपूर चांगलं षटक हाताळलं होतं. परंतु इथे जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती एक षटकार लागला आणि त्यानंतर थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर क्रिकेट आहे मित्रांनो. निश्चितच प्रत्येक वेळ तुमच्यासाठी चांगलीच असेल असं मात्र म्हणता येणार नाही. पहिला विचार केला तर भरपूर चांगल्या गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीने दाखवली. परंतु आतापर्यंत तरी पहिला षटक इथे थोडंसं मागणं होत असताना किरवली संघाच्या बाजूने ओव्हर द स्टंप राऊंड द स्टंप येत आहेत. यावेळेचा बॉल जर पाहिला तर थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न. धावबाची शक्यता होती. अजून एक फनी मुवमेंट. आता मात्र कॅमेरामध्ये आपण जरूर कव्हर झालाय का हे रिप्ले मध्ये पाहू शकता. हे बघा यष्टीरक्षक बीट झाले आणि त्या ठिकाणी निश्चितच स्टंप वरती थ्रो मारायचा त्यांनी अगदी आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाला निशाणा लावलाय. भरपूर फनी मुवमेंट्स होत आहेत आणि ही व्हिडिओ देखील मी म्हणेल जरूर व्हायरल आपल्याला होताना दिसणार आहे नक्कीच. नाही तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये भरपूर अशा फनी मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 8 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेटने येतोय. थोडासा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी आपण पाहू शकता पुढे सरसावले होते. ड्राईव्ह केलाय सुरेख फटका. इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू सरसावतोय. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे. 4 धावांसाठी चौका. चांगला फटका आपल्याला पाहायला निश्चितच मिळाला. पुढे सरसावले होते. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचले होते आणि एक ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनफिल्ड क्लिअर करत असताना 4 धावा. 4च्या मदतीने स्कोर कार्ड जर पाहिले तर आपण 12 वरती गेलाय. 3 षटकांचा सामना आहे. आता मात्र अतिशय चांगलं प्रदर्शन इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजांकडनं राऊंड स्टंप. यावी पुन्हा एकदा फुल टॉस. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चुकी करताना दिसले. बॅकअप चांगलं झालं परंतु लगेचच दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट झाली. ते ओव्हर थ्रो झालाय.
आता मात्र काय नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतोय. पहा अगदी सीमारेषेलगत बॉल त्या ठिकाणी जवळजवळ गेला होता. 4 धावा तर जरूर झाल्यात. आता खराब क्षेत्ररक्षण, आता मिसफिल्डिंग ही कुठेतरी महागात पडेल आणि कुठेतरी तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाईल, यामध्ये मात्र काही शंका नाही. तर धावसंख्या आपण पाहिली तर 4च्या मदतीने पुढे जाते फलकावरती. 16 धावा. निश्चित किरवली गावाचा विचार केला तर किरवलीमध्ये 3 संघ आहेत आणि तिन्ही संघ अतिशय चांगली कामगिरी करतायत ह्या असोसिएशनमध्ये. निश्चित एकाच गावामधनं 3-3 संघ येतात, म्हणजे जवळजवळ पूर्वजांपासून खूप सारं क्रिकेट खेळलं असावं त्या गावामध्ये. आणि निश्चित जांभूलपाडामध्ये देखील आय थिंक 3 संघ आहेत, म्हणजे भरपूर अशी गावं आहेत की त्या गावामध्ये 3-3 संघ आहेत. आणि अशी काय मोजकीच गावं आहेत का त्या गावांमध्ये एक सुद्धा संघ पूर्ण होत नाही. यावेळेचा बॉल राऊंड द विकेटनं यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. डॉट बॉल येतोय. आता चांगले कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 16 धावा इथे झालेत. कुठेतरी मागच्या 2 ते 3 मॅचेस आपण पाहिलं तर लो स्कोरिंग होत होत्या, परंतु ही मॅच किरण स्पोर्ट जांभूलपाडा फलंदाजी करतंय. निश्चितच ही मॅच मात्र आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळेल, यामध्ये काही शंका नाही. पहिले षटक मार्गस्थ असताना 16 इथे बनल्यात. अजूनही भरपूर चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंग मध्ये. यावेळेचा बॉल फटका चांगला आलाय. फिरकी गिरकी शॉट, चेंडू सीमेच्या बाहेर, फ्लॅट सिक्सर. फ्लॅट सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. ती पाहिलं तर शफल क्रॉस झाले होते, गिरकी घेतली होती फलंदाजांना जागेवरती. काय पार्टनरशिप आता बघायला मिळते. एक ओव्हर इथे संपली आणि धावफलक 22 इथे बघायला मिळालं. काय महेंद्रनं लाजवाब बॅटिंग केली. वैयक्तिक आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती महेंद्र फलंदाजी करताना दिसतोय. अप्रतिम सुरुवात, जी सुरुवात हवी होती. आता मात्र टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय स्वीकारला मनीष भजागेनं तो थोडासा कुठेतरी चुकीचा ठरताना दिसतो. याचं कारण आहे त्याचं क्षेत्ररक्षण. त्याच्या संघातील खेळाडूंनी फिल्डिंगमध्ये हवं तेवढा प्रदर्शन साजेशा केलेला नाहीये. त्यामध्ये कुठेतरी सुधारणा करावी लागेल, तरच चांगल्या प्रकारे आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल. तर निश्चितच दुसऱ्या षटकासाठी पाहायचा आहे कोणता गोलंदाजी ते यूज केला जाईल. दुसऱ्या ओव्हरसाठी स्वतः संघाचा संघनायक आलाय. जबाबदारी आता थोडीशी वाढलेली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये इतक्या साऱ्या धावा खर्च झाल्यात की या ओव्हरमध्ये तुला कमबॅक करावंच लागेल. या अनुषंगानं कॅप्टननं स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली की आता मात्र मला इथे काहीतरी करून दाखवावं लागेल, विकेट मिळवावी लागेल आपल्या संघासाठी, नाहीतर ही मॅच आपल्यापासून खूप लांब जाईल. आणि हे पाहताच लगेचच स्वतः संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती इथे आलाय. तर पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना. मागच्या मॅचचा हिरो. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर अखूड टप्प्याचा हा चेंडू होता आणि इथे देखील फटका चांगला आलाय आणि धावा देखील मिळतील चांगल्या. 4 धावांसाठी चौकार. बघा या ठिकाणी एक पारितोषिक लागलंय. मनीष भजागे यांनी जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे विकेश मुकादमकडनं. तर पाहायचं आहे 5,000 कमवले जातील का ओव्हर द विकेटनं. यावेळी पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोर कार्डवरती. निश्चितच या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 27 रन 27 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. अतिशय चांगलं प्रदर्शन आता मात्र आपल्याला पाहायला मिळालंय बॅटिंग करत असताना जांभूलपाडा संघाचं. यावेळेचा बॉल फटका चांगला आलाय. शफल क्रॉस झाले होते, आडव्या बॅटनं केले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला फेकलाय. 6 धावांसाठी बिग हिट षटकार.
काय फटकेबाजी आज जितेशनं अक्षरशः सर्व गोलंदाजांवरती जीत मिळवली आहे. ज्या प्रकारे फलंदाजी केली जाते. यावेळीचा बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. निश्चितच एक अवांतर धावाने एक पलून पूर्ण केलेली म्हणजे एकंदरीत 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि याच पुढचा बॉल असेल फ्री हिट ओव्हर स्टेपिंग आय थिंक केलं होतं. येस तिसऱ्या अंपायरची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये चेक 9 साठी. थर्टी 35 धावा धावफलकावरती ते लागलेत. निश्चितच या ठिकाणी थोडासा आक्षेप घेतलाय गोलंदाजीवरती आणि पंचांना देखील त्या ठिकाणी थोडंसं कार्य आता जपून करावं लागणार आहे. तर फ्रीटचा बॉल आहे पाचचा एक अशा प्रकारे समोर जाईल गोलंदाज मंगेशच्या समोर. यावेळेचा बॉल भरपूर चांगला आला. निश्चितच मंगेशनं कमबॅक केलं. एक नो बॉल हाताळला जरूर होता. थोडासा आक्षेप घेतल्यानंतर जरूर पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळी फटका चांगला आलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. पाहायचा आहे लॉंग ऑनला जज केलं जाईल आणि झेल स्वीकारली जाते. बॅट्समन आउट. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बॉल प्रोव्हाइड करा कारण बॉलचा आकार घेऊन थोडेसे पंच देखील त्या ठिकाणी चिंतित आहेत. भरपूर वेळानंतर हा विकेट आपण येताना पाहिला. जवळजवळ हा फटका देखील पाहिला तर असं वाटत होतं की बाहेर जाईल का, परंतु त्यानंतर तर पाहिलं तर हवा थोडीशी विरुद्ध दिशेने होती. तो बॉल थोडासा हवेमध्ये थांबल्यासारखं वाटलं आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करताना दिसला. झेल स्वरूपामध्ये बॅट्समन महेंद्र तिथे बाजा न्यू बॅट्समन जयेश आलाय फलंदाजी करण्यासाठी. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. किरण स्पोर्ट जांभूलपणा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. थोडंसं मागडं षटक जरूर हाताळलं. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय गोलंदाज मनीषच्या ओव्हरमध्ये, परंतु एक विकेट देखील त्याने महत्त्वपूर्ण मिळवले. हेही विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा टर्न होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल अजून एक लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते त्याच दिशेने. तो क्षेत्ररक्षक जज करतोय. ऍक्शन रिप्ले आणि अजून एक विकेटचं पतन. फलंदाज जितेश सुद्धा बाद होतोय. नाही निश्चित निराश आहे त्या ठिकाणी. एवढा चांगला फटका मिडलिंग होऊन सुद्धा मात्र सीमारेषा क्लिअर झाली नाही आणि बॅक टू बॅक ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज तशाच परिस्थितीमध्ये बाद झाले. त्याच क्षेत्रामध्ये तोच क्षेत्ररक्षक तोच गोलंदाज आणि मात्र फलंदाज पहिला महेंद्र आणि दुसरा जितेश.
धावसंख्या स्थिर आहे 35 प्रति. तर मात्र मनीष चांगली कमबॅक करणारी गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स मिळवल्यात आपल्या ओव्हरमध्ये. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट बॅटनं चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, निश्चितच नाही विकेट हॅट्रिकसाठी जरूर 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं. बॅक टू बॅक 2 मिळवल्या होत्या विकेट्स आणि तिसरी जर विकेट आली असती तर निश्चितच विकेश मुकादम सुद्धा चिंतित. आणि ज्यावेळी 2 विकेट गेले त्यावेळीच विकेश मुकादम चिंतेमध्ये होता की 5,000 जातील की काय. धावसंख्या 37 झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. भरपूर मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच थोडासा आक्षेप जरूर घेतला होता गोलंदाज मनीषवरती. आणि ज्याच्यावेळी गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो त्यावेळी गोलंदाज प्रेशरमध्ये जातो. परंतु या इथे एक विरुद्ध आपल्याला घडताना दिसलं. जेवढा गोलंदाज प्रेशरमध्ये गेला तेवढा मात्र इथे घातक होताना दिसला. 2 विकेट त्याने प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी. पाहायचा आहे शेवटचा अंतिम षटक असेल. गोलंदाज ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल धीम्या गतीचा, पेस थोडंसं कमी आहे. वेग आपण पाहिलं तर तेवढा वेग नाहीये. डॉनपॉलने सुरुवात केली आपल्या षटकाला. आय थिंक ऋतिकच मनीषच्या ओव्हरमध्ये ते 2 झेल स्वीकारताना आपल्या पाहिला होता. आणि चित आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. यावेळेचा बॉल मिसटायमिंग झालाय. बॉलर बॅक ड्राईव्ह धावपाची शक्यता आहे. फलंदाज बाद होईल. ती लागेल या ठिकाणी जांभूलपाडा संघाला. यानंतर जो सामना होणार आहे गावदी स्पोर्ट येवई संघाचा कर्णधार आणि भावे स्पोर्ट किरवली संघाचा संगणक. तर आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. नवीन फलंदाज श्रीधर आलाय फलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट न जातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋतिकचा बॉल मॅच आतली कडा, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. आता मात्र धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. आता चांगलं षटक, कमबॅक करणारी ओव्हर. कुठेतरी वाटलं होतं की आता डेंजर झोनकडे आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते की काय, कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता आणि 37 धावा आपण फलकावरती पाहिल्या होत्या. परंतु शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली जाते. अचूक लाईन आणि लेंथ इथे मात्र मेंटेन ठेवली आहे ऋतिकच्या माध्यमातून. आणि ह्या षटकाची गरज होती. कुठेतरी कमबॅक करण्याची आवश्यकता होती जयमल्लार किरवलीला. आणि ते कमबॅक आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही काही चेंडू शेष आहेत. पाहायचं आहे ते येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळतोय किंवा त्या उलट आता नवीन आलेला फलंदाज श्रीधर त्या बॉलचा काय हाल करतोय. निश्चितच येणाऱ्या 3 बॉलमध्ये समजणार आहे. या ठिकाणी चकित केलं फलंदाजाला. लेन थोडीशी पुढे ठेवली. स्लोवर 1 बाहेरच्या दिशेने देखील बॉल निघाला. भरपूर चांगली व्हेरिएशन आहे. एक लहान गोलंदाज आहे परंतु मॅच्युरिटी आहे ना, परिपक्वता भरपूर आहे याच्याकडे. निश्चितच एखादा मोठ्या खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा लहान खेळाडू खेळत असतो, यंग क्रिकेटर ज्यावेळी खेळत असतो ना, त्यावेळी असं आपल्याला पाहायला मिळत असते. मी अगोदरच उल्लेख केला, किरवली एक क्रिकेटर्सनी भरलेला गाव आहे आणि त्या गावामधनं मात्र हे उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः काय गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये त्यांच्या प्रमुख गोलंदाजांनी 37 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र ऋतिक आला आणि फक्त आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. शॉट ऑफ लेन, यावेळी जाईल सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
42 रन्स आणि 43 रन्स टू विन. 43 धावसंख्येचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. आहे ते आपण पाहिलं तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये तर टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण या. गावदेवी स्पोर्ट येवई विपक्ष भावेश स्पोर्ट्स किरवली. भावेश स्पोर्ट किरवली संघाचे संघनायक आणि गावदेवी स्पोर्ट येवई संघाचे संघनायक आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन जॉईन व्हायचं आहे. आपण पाहू शकता निश्चितच या स्पर्धेसाठी एक प्रोफेशनल टॉस बॉक्स देखील तयार करण्यात आलेला आहे. SCN सौमिक केबल नेटवर्क प्रोप्रायटर तुषार केने आणि अनंता केने यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. निश्चितच तर लगेचच आपण टॉस करणार आहोत. तर निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप लाखमोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि संपूर्ण पाहतोय आपण जय बजरंग स्पोर्ट भावाळे या संघाच्या माध्यमातून अनंता केने साहेब, त्यानंतर तुषार केने, राहुल केने, सूरज केने, निखिल केने, भावेश केने, जितेंद्र भालेकर, योगेश भालेकर, विकेश मुकादम, त्यानंतर तानाजी भालेकर, रणजित पाटील, विवेक भालेकर, देवीदास भालेकर, हरीश पवार, सुजित जाधव, विवेक जाधव, शिवा केने, वेदांत केने आणि लवेश केने. तर मी आपल्याला घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. ओव्हर टू द टॉस बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तर टॉस करणार आहोत या ठिकाणी भावेश स्पोर्ट किरवली विपक्ष गावदेवी स्पोर्ट येवई या दोन संघादरम्यान. रणजित आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आपल्या टॉस बॉक्समध्ये. जय बजरंग चषक असा कॉल होता आणि टॉस देखील जिंकला आहे गावदेवी स्पोर्ट येवई संघाच्या संघनायकाने. तर विनंती असेल आमच्या मान्यवरांना टॉस विनिंग करणाऱ्याला निश्चितच ही कोल्ड्रिंक इथे द्यायची आहे. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण. तर खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया दोन्ही संघांना. तर मित्रांनो टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकल्यानंतर येवई संघाचा संघनायक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारतोय. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद समीर ठाकरे. तर एक जबरदस्त फाईट आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. एक खूप महत्त्वपूर्ण लढत आपण जय बजरंग चषक 2021च्या माध्यमातून पाहतोय. ओमसाई आमने लोणार्ड असोसिएशन ही संघटना आहे आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचे खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण आणि वारंवार उल्लेख करतोय पहिल्या दिवसापासून की आयोजनामध्ये का जबरदस्त सहयोग संपूर्ण ऑल जय बजरंग स्पोर्ट भावाळे या संघाच्या माध्यमातून खूप मोठी टुर्नामेंट आपण पाहतोय मित्रांनो. तर 43 धावाचं खूप मोठं आव्हान आहे ते स्वीकारण्यासाठी पाहतोय आपण. सलामी जोडी खेळपट्टीवर स्ट्राईकला फलंदाज अरुण आणि प्रशांत. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आकेश. पहिला चेंडू कट केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरतून. चेंडू मात्र जाईल बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दणदणीत फलातून. हा एक दर्जेदार एवन क्वालिटीचा चौकार. धन्यवाद डीजे. या स्वतः टॅप केले. छोट्या बॅटरीचा वापर केला होता शॉर्ट पॉईंट रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र सहज पूर्ण करताना खूप छान एक धमाकेदार सुरुवात पाहिली आपण. पहिले चेंडूचा सामना करताना काय जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका पाहिलं होतं. चौकारांनी डावाची सुरुवात केली होती फलंदाज इथे मात्र अरुण यांच्या माध्यमातून. VIP डॅजवर संपूर्ण पाहतोय आपण जय बजरंग स्पोर्ट भावाळे या संघाचे पूर्ण खेळाडू आणि आयोजक सुद्धा आहेत. काय जबरदस्त आयोजन बघा मित्रांनो. आयोजन करणं
आणि बोलून दाखवणं खूप कठीण असतोय, पण इथं मात्र बोललं आणि करून सुद्धा दाखवलंय भावळे संघाने. यास पाहता हुकचा फटका इनफिल्डच्या वरतून, पण इथं मात्र पाहतोय की एक जबरदस्त झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करताना गोलंदाज पाहतोय आपण मजबूर केलंय या चेंडूला हुक करण्यासाठी आणि टायमिंग व्यवस्थित पाहायला मिळाले नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये एक जबरदस्त झेल टिपण्यात आलं आणि पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र 5-1 बाद. जे मल्हार स्पोर्ट किरवलिया संघ 43 धावाचं लक्ष इथं मात्र स्वीकारताना पाहतोय आपण. एक जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली होती, खास जितेश आणि महेंद्र या दोन सलामीरामध्ये एक चांगली जबरदस्त पार्टनरशिप आणि त्याच पार्टनरशिप बळावर एक मोठं आव्हान. या स्पर्धा आडव्याटण्या फटका पाहतोय आपण. मिड ऑनला चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिली आपण धावपलकावर 6-1 बाद. 43 धावाचं आव्हान इथे मात्र स्वीकारताना जे मल्हार स्पोर्ट किरवलिया संघ. गोलंदाज सज्ज होते दूर आणि त्या टोकाकडनं आकेश. पुढचा चेंडू याच पाहता चांगला फटका पाहता आपण, धमाका चेंडूला उडवलंय, स्कोरलेच्या वरतून फेकून देतोय चेंडूला षटकार. अतिशय अप्रतिम अप्रतिम फटका पाहिला आपण. बॅकफुटला गेलंय आणि चेंडूला स्कोरलेच्या वरतून पाठवलंय 6 धावसाठी आणि या षटकारी मात्र पाहतोय की संघात धावसंख्या पुढे सरकते ती 12. निश्चित दरम्यान आगमन होते भावाळे गावाचे सुपुत्र, एक खूप मोठं व्यक्तिमत्व, ॲडव्होकेट आदरणीय सन्माननीय प्रमोद दादा भालेकर साहेबांचं आगमन होतंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 43 धावाचं आव्हान स्वीकारताना मात्र एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर धावा त्या फक्त आणि फक्त 12. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 12 चेंडूमध्ये 31 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. जी सरासरी आता मात्र 15च्या खाली होती ती 15च्या वरती येऊन ठेपली. 15.50ची सरासरी पार करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. दरम्यान व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण भावाळे गावाचे सुपुत्र ॲडव्होकेट आदरणीय प्रमोददादा भालेकर साहेबांचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दादा आपलं सर्वप्रथम जय बजरंग चषक 2021मध्ये या स्पर्धेचे आमचे आयोजक जय बजरंग स्पोर्ट भावाळे ये संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असा हार्दिक स्वागत. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश येतोय. क्रमांक 2चं षटक घेऊन 12 चेंडू 31 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी इथं मात्र पाहतोय आपण जय मल्हार स्पोर्ट किरवलिया संघासमोर येऊन ठेपले आणि कशा प्रकारे फटकेबाजी करणारे पाहिजे. जवळपास 15.50ची सरासरी पार करावी लागेल. चांगली स्ट्राईक रेटने फटकेबाजी करावी लागेल. इथं मात्र याच पाहता पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. टॉप एज चेंडू खाली स्वतः विकेट किपर बॅक टू द बॅक, म्हणजे या पहिल्या पाहता आपण चेंडूवर विकेट प्राप्त करतोय आणि दुसरा धक्का किरवली संघाचा दुसरा फलंदाज बाद. धीमी आणि संत सुरुवात आता असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही, कारण की 43 धावाचं लक्ष्य 3 षटकामध्ये पार करायचं आहे. आणि जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावपलकावर आल्या होत्या आणि तिथून मात्र पाहतोय की आतापर्यंत 2 फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलेला आहे आणि जी अपेक्षा होती सलामी वीराकडून ती अपेक्षा त्यांना पूर्ण करता आली नाही. आणि पहिल्या चेंडूवर मात्र जयेश पहिला विकेट आपला स्वतःचा प्राप्त करतो आणि संघासाठी दुसरं विकेट प्राप्त करून देतोय. आज पाहतोय आपण 3रा दिवस स्पर्धेतला. यावेळेस पात्र बॅक
फ्रंटला जाऊन मात्र ऑनसेटकडे धमाका करायचं होतं, पण वेगाला इथे मात्र बीट होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय या षटकामध्ये गोलंदाज जयसिंगच्या माध्यमातून. 43 धावाचं लक्ष समोर आहे आणि इथं मात्र जर पाहिलं आपण एका धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळाली. जय मल्हार स्पोर्ट किरिवली संघाच्या माध्यमातून आक्रमण करावं लागेल. इथून मात्र सामना जिंकायचा जर असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. वेगवान चेंडू, इथं मात्र वेगवान चेंडू पण सोडून दिले. काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण, जबरदस्त खराब फलंदाजी पाहायला मिळाली. रिप्लेमध्ये पाहू शकता आपण कशा प्रकारे मारा केला होता. अतिशय अप्रतिम अप्रतिम चेंडू, अप्रतिम. आणि कवचित कधी कधी फलंदाजाला माहीत नसते की आपल्या डावी अष्टी कुठे आहे. आणि इथं मात्र मी तर म्हणेन की नशिबाची साथ फलंदाजाकडे आहे, चेंडू खाली राहिला नाही. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम. असं वाटते की प्रत्येक चेंडूला फटके मारण्यासाठी डोळे बंद करून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. आतापर्यंत एक षटकार खेचल्यानंतर मात्र फलंदाज पाहतोय आपण 4 लागोपाठ निर्धाव चेंडू घेतोय फलंदाज. म्हणजे किती कमकुवत फलंदाजी पाहतोय आपण. यास मात्र चांगला चेंडू, फुलेंचा चेंडू होता, टर्न केले चेंडूला, हवा तशी टायमिंग करता आले नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण चांगला तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं. आणि या 2 धावा सहज पूर्ण करताना पाहतोय आपण. बऱ्याच वेळेनंतर या 2 धावा आपण पाहतोय पुढे सरकताना. धावफलक आता मात्र 14. 29 धावेची आवश्यकता आहे अजून सामना जिंकण्यासाठी. यानंतर अजून एक खूप मोठा सामना आपण पाहणार आहोत. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये कौतुक जेवढं करावं तेवढं कम आहे येवई संघाचं. यास मात्र कट केले, चेंडूची वाट पाहिली, फक्त कट केले चेंडूला. बॅकवर्ड आणि कव्हर पॉईंटच्या मधोमधून चेंडूला पाठवलंय, सीमा पार हा चौकार. आपण धावफलकावर 18 आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता असेल अंतिम षटकामध्ये. तर निश्चित उद्या जो लॉट आहे उद्याचा, आणि आम्ही हायलाईट उद्याच्या लॉटवर बघा मित्रांनो. पहिलाच जो सामना होईल इथं मात्र तर गुरुवार दिनांक 4/2/2021 म्हणजे या स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि उद्या तब्बल 10 संघाचा गट आपण पाहणार आहोत. उद्या सुद्धा खूप मोठं बिजी शेड्यूल राहणार आहे, कारण की पहिला सामना ठीक सकाळी 9 वाजता पहिल्या दिवसापासून जी चर्चा होती. यावेळेस पाहता वेगवान चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. या बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक MD स्पोर्ट आमनेपाडा, विपक्ष जय बजरंग भावाळे. ये काय जबरदस्त जबरदस्त नो डाऊट. जय बजरंग स्पोर्ट भावाळे हे संघ खूप अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आणि यावर्षी जर विचार केला आपण या ओमसे आमने लोणावळा क्रिकेट असोसिएशनमध्ये नंबर 1 वर रँक करणारा एक दर्जेदार A1 क्वालिटीचे सर्व खेळाडू या संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. यावेळेस पात्र पाहतोय आपण बिमर हा चेंडू निश्चित खराब चेंडू होता, आणि इथं मात्र फ्रीटचा इशारा इथं आपण त्याच्या माध्यमातून. दुसरा सामना आपण अजून एक जांभूळपाडा संघाचा खूप मोठं नाव श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा B आणि प्रतिस्पर्धी संघ जो असेल अचानक स्पोर्ट जानवळ, अशी लढत पाहायला मिळेल. अजून एक खूप मोठा संघ म्हणून ज्याचं नेहमी सातत्य असतोय दत्तकृपा चौदरपाडा. प्रश्न विचारला गेलं, पण इथं मात्र अतिशय एक वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना लेगबाईच्या स्वरूपात. दत्तकृपा स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष आई एकविरा सावध अशी लढत पाहायला मिळेल. त्यानंतर आई चावंडाई स्पोर्ट आमने विपक्ष साई स्पोर्ट किरवली. त्यानंतर गावदी बापगाव विपक्ष जय बजरंग पिशे अशी लढत उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज होताना दुर्यांच्या टोकाकडनं 4 चेंडू 22 असं समीकरण. तेवीस धावा म्हणजे इथून निश्चित असं वाटेल की आता किती धावाचं अंतर कमी करेल पराभवाचं. जय मल्हार स्पोर्ट किरवली या संघ एकतर्फी सामना आपण पाहतोय. आणि निश्चित समीर ठाकरे फक्त 1-2 सामन्याचा अपवाद जर वगळला आपण तर आजचे प्रत्येक सामने एकतर्फी सामने पाहायला मिळाले. ज्या प्रकारे आजचा शेड्यूल आपण पाहिलं आहे
या स्वतः पंच केले चेंडूला कव्हर डीप रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुरून शतक येईपर्यंत मात्र एक सिंगल आणि जोपर्यंत थ्रो जातोय तोपर्यंत मात्र सहज या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना जो होणार आहे MD स्पोर्ट आमनेपाडा विपक्ष जय बजरंग म्हणजे आयोजक जो संघ आहे ये संघ खूप छान कामगिरी ज्या संघाकडे सातत्याने पाहतोय 10 ते 15 वर्षापासून ज्याने टेनिस क्रिकेट भावाळे गावासाठी खूप मोठं नाव कमवून दिलंय तो म्हणजे अनंता केने अँड कंपनी. या संघाचा परफॉर्मन्स खूपच जबरदस्त यावर्षी आपण सातत्याने पाहत आहोत. या स्वतः खोल टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. त्यानंतर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा बी विपक्ष अचानक स्पोर्ट जानवळ. त्यानंतर दत्तकृपा चौदरपाडा विपक्ष आई एकविरा सावध. त्यानंतर आमने किरवली. त्यानंतर बापगाव आणि पिशे. गोलंदाज सज्ज होतोय. चाळीस मात्र निश्चित हा चेंडू परत टाकावा लागेल कारण की पात्र पण स्वतःची एनर्जी इथं मात्र खतम करताना गोलंदाज पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जर पहिल्या आपण धावफलकावर 23 अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता आणि षटकार मारून जो मोठा पराभवाचा अंतर आहे तो कमी करेल काय. इथं मात्र फलंदाज खूप छान वातावरण पाहतोय आपण स्वच्छ किरण मैदानावर सूर्याची. अजून एक हा चेंडू परत टाकावा लागेल म्हणजे अंतिम चेंडू लागोपाठ 30 चेंडूपर्यंत वाट पाहावी लागेल. लागोपाठ दुसरा चेंडू वाईट फेकतोय गोलंदाज. अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र हार्डवॅटने फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे आणि याचबरोबर सामना इथं मात्र जिंकलेला आहे. खूप एक चांगला मोठ्या विजयाने विजय संपादन केलंय. इथं मात्र जांभूळपाडा संघाने खूप गोडगोड शुभेच्छा जांभूळपाडा संघाला आणि इथं मात्र निश्चित आपण चांगला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.